मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज। खरं तर लाल फितीमध्ये अडकून पडलेली जी कामे असतात किंवा ज्या फाईल्स असतात त्याला मर्यादा किती असावी आणि किती दिवस म्हणजे मोठ्या प्रमाणावर नुकसान जरी होत असलं आणि कितीतरी गोष्टी ज्या चांगल्या आहेत त्या अवस्थेमध्ये जर त्याचा वापर झाला किंवा त्या अवस्थेमध्ये जर त्या कार्यान्वित झाल्या तर त्याचा काहीतरी फायदा होतो। मात्र लाल फितीमध्ये अडकून पडल्यानंतर काय होतं याचं ज्वलंत उदाहरण केज शहरामध्ये आहे, सर्वांनाच परिचित आहे। आणि याच्या अगोदरही सक्रिय न्यूजच्या माध्यमातून, प्रजापत्रच्या माध्यमातून किंवा इतरही वर्तमानपत्राच्या माध्यमातून या प्रश्नावर बोट दाखवण्याचं काम केलेलं आहे। आणि तो प्रश्न आहे केज पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांसाठी ज्या काही क्वार्टर्स म्हणजे सदनिका बांधण्यात आलेल्या आहेत त्या आज तागायत म्हणजे मागच्या काही वर्षांपासून आज तागायत कशा प्रकारे धुळखात पडून आहेत आणि किती मोठ्या प्रमाणावर त्याचं नुकसान झालेलं आहे हे जर प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पाहिलं तर आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही। अनेक सामाजिक संघटनेनेही आंदोलनं केली, निवेदनं दिले, मात्र त्याचा अद्यापपर्यंत तरी त्या सदनिका म्हणजे त्या कुणाला अलॉट केल्या गेलेल्या नाहीत किंवा त्या कुणाला राहण्यासाठी त्या दिल्या गेलेल्या नाहीत। मग मागच्या काही वर्षांपूर्वी काम पूर्ण झालेलं आहे, अगदी त्या ठिकाणी पंचायत समितीचे सभापती यांच्यासाठी एक निवासस्थान आहे, पंचायत समितीचे जे काही बीडीओ आहेत त्यांच्यासाठी एक आहे आणि इतर जवळजवळ 12 कर्मचाऱ्यांसाठी त्या सदनिका बांधण्यात आलेल्या आहेत। गुत्तेदाराने आपलं काम पूर्ण केलं आणि मात्र आणखीनही त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यांना त्या सदनिका दिल्या गेलेल्या नाहीत। अगदी पंचायत समितीच्या इमारतीच्या अगदी बाजूलाच उमरी रोड, त्याच्यानंतर पंचायत समितीचे खेळाचे मैदान आणि त्या मैदानाच्या लगतच या सदनिका बांधण्यात आलेल्या आहेत। पूर्वीही त्या ठिकाणी सदनिका होत्या आणि मग अद्यापर्यंत त्या का दिल्या नसतील तर याचं खरं कारण हे समोर आलेलं आहे। प्रश्न मोठा नाही, एवढा गुंतागुंतीचाही नाही, मात्र साध्या प्रश्नासाठी किती मोठ्या प्रमाणावर हे नुकसान होतंय आणि जनतेचा पैसा कशा प्रकारे त्याचा अपव्यय होतोय हे पहा। आता त्या सदनिका का दिल्या गेलेल्या नाहीत तर याबाबत सविस्तर ज्यावेळेस सक्रिय न्यूजच्या माध्यमातून माहिती घेण्यात आली त्यावेळेस अगदी धक्कादायक कारण आणि तेवढंच क्षुल्लक असलेलं, मात्र ते क्षुल्लक आहे म्हणूनच धक्कादायक वाटतं अशा प्रकारचं कारण समोर आलेलं आहे। खरं तर आज या प्रश्नावर म्हणजे ही बातमी करण्याचा योग याच्यासाठी आला की केज तालुका म्हणजे महात्मा फुले समता परिषदेचे जे अध्यक्ष आहेत सचिन राऊत यांनी त्या ठिकाणी पाहणी केली आणि सविस्तर त्या ठिकाणी अगदी व्हिज्युअल्स घेतले, व्हिडिओ त्याचा घेतला आणि किती दयनीय अवस्था झालेली आहे हे काही माध्यमांना आणि खुद्द बीडीओ साहेबांना सुद्धा हे त्यांनी दाखवलं। आणि त्यानंतर याबाबत विचारणा केली असता म्हणजे तसं तर आपल्या केज पंचायत समितीचे बीडीओ जे आहेत म्हणजे श्रीयुत नागरगोजी साहेब एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून आहेत, अगदी जनतेच्या प्रश्नाप्रती त्यांना अगदी म्हणजे जाण आहे आणि ते प्रश्न सोडवतात। मात्र हा प्रश्न त्यांच्या हातामध्ये अद्याप नाही। त्याचं कारण असे की त्या ज्या सदनिका पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या आहेत त्या आणखीन पंचायत समितीकडे त्या इमारती अगदी हस्तांतरितच झालेल्या आहेत। पहा किती वर्षे झालं ह्या बांधून आणि आणखीही पंचायत समितीचा ताबा त्या इमारतीवर नाही। काय आहे नेमकं कारण? त्याच्यानंतर या म्हणजे ज्यांनी बांधून घेतल्या पंचायत समितीचे जे डेप्युटी इंजिनियर आहेत श्रीमान मिसाळ साहेब यांच्याशीही विचारणा केली तर त्यांनी एक म्हणजे कारण सांगितलं की त्या ठिकाणी जुन्या काही क्वार्टर्स होत्या
त्या पाडल्यानंतर ह्या नवीन बांधलेल्या आहेत. मात्र त्या जुन्या ज्यावेळेस क्वार्टर्स होत्या त्यावेळेस त्या क्वार्टर्सला जो वीज पुरवठा केला जात होता त्या विजेचं बिल हे प्रलंबित आहे आणि बिल आहे किती 6.5 लाख रुपयाचं. आता पंचायत समितीसाठी किंवा बीड जिल्हा परिषदेसाठी हे 6.5 लाख रुपये म्हणजे किती आहेत हे आपण समजून घेऊ शकतो. मग एवढी म्हणजे रक्कम ही एवढी मोठी नाही, कारण भरपूर त्या ठिकाणी अगदी कर्मचारी राहत होते आणि आता हे ज्या नवीन इमारती झाल्या त्या ठिकाणी 13-14 जे कुटुंब राहणार आहेत त्यांच्यासाठी अडथळा आहे तो वीज बिलाचा. 6.5 लाख रुपयाच्या त्या सदनिका पंचायत समितीकडे आणखीन वर्ग झालेल्या नाहीत, हस्तांतरित झालेल्या नाहीत. मागच्या अनेक वर्षांपासून हे बिल भरण्यासाठी बीड जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र त्याला 6.5 लाख रुपयाचा निधी अद्यापही प्राप्त झालेला नाही. मात्र नागरगोजे साहेब असतील किंवा मिसाळ साहेब असतील यांनी स्पष्ट सांगितलं की आमचे प्रयत्न चालू आहेत आणि बीड जिल्हा परिषदेचे CEO यांनीही आता निधी याला वीज बिलासाठी देऊ असं सांगितलं आहे. मात्र केजवासियांच्या आणि हे जे कर्मचाऱ्यांना त्या सदनिका मिळणार आहेत आणि केज पंचायत समितीच्या वतीनेही आणि सक्रिय न्यूजच्या माध्यमातून बीड जिल्हा परिषदेचे CEO जे आहेत, कर्तव्यदक्ष CEO आहेत जितीन रहमानजी यांनाही या माध्यमातून एक विनंती करण्यात येते की आपण तात्काळ या वीज बिलासाठी 6.5 लाख रुपयाचा निधी पंचायत समितीला तात्काळ मंजूर करा आणि ते वीज बिल भरल्यानंतर या ज्या सदनिका आहेत त्या पंचायत समितीकडे वर्ग होतील, हस्तांतरित होतील. कारण आता हा प्रश्न मांडण्याचा दुसरा एक मुद्दा असा आहे, मागच्या काही वर्षांपासून या सदनिका तयार झालेल्या आहेत, अगदी खिडक्या दरवाजा सहित अगदी म्हणजे नुसतं जाऊन राहण्यासारख्या झालेल्या होत्या. मात्र आज जर त्या ठिकाणी परिस्थिती पाहिली तर दरवाजे मोडून गेलेले आहेत, खिडक्याच्या काचा पूर्णपणे अगदी फुटलेल्या आहेत, जागोजागी अगदी घाण झालेली आहे. आणि एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी जे रात्रीच्या वेळेस बाहेर पडणारी गँग असते, ज्यांना आडोसा लागतो, असे लोक, असे काही टार्गेट त्या ठिकाणी येऊन बसू लागलेले आहेत. आणि तिथं नुसते बसतच नाहीत तर मग पत्ते खेळणं, त्याच्यानंतर आता इतरही काही गोष्टी त्या ठिकाणी होऊ लागलेल्या आहेत. आणि यात म्हणजे पत्ते खेळणं तर झालं, नशा करणं, चक्क परिसरामध्ये जर पाहिलं तर कित्येक दारूच्या मोकळ्या बाटल्या त्या ठिकाणी अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत. पान सुपारी खाऊन त्या ठिकाणी पूर्ण भिंती अगदी रंगून गेलेल्या आहेत. आणि एवढंच नाही तर याच्यापेक्षाही काही वेगळे प्रकार त्या ठिकाणी चालू आहेत, कारण त्याच्यावर ना कुणाची निगराणी आहे ना कुणाचं त्या ठिकाणी धाक आहे. कारण पंचायत समितीकडे हस्तांतरितच झाल्या नसल्यामुळे पंचायत समिती हे काही म्हणजे त्यांची निगा राखणं किंवा त्या ठिकाणी एखादा रखवालदार शिपाई ठेवणं हे त्यांच्या आणखीही हातात नाही. आणि म्हणून एकमेव जो अडथळा आहे तो म्हणजे वीज बिलाचा. आणि ते वीज बिल जर बीड जिल्हा परिषदेने केज पंचायत समितीला मंजूर केलं तर ते वीज बिल महावितरणकडे भरल्या जाईल आणि त्यानंतर केज पंचायत समितीकडे हे म्हणजे सदनिका ज्या या आहेत त्या हस्तांतरित होतील आणि जे लाभार्थी आहेत, कर्मचारी ज्यांना द्यायच्या त्यांना राहण्यासाठी होईल. कारण इतर ठिकाणी त्यांना राहावं लागतं आणि त्यांचं म्हणजे किराया हा त्यांना या शासनाकडूनच मिळतो. मात्र तो बाहेर जाण्यापेक्षा या ठिकाणी ज्या बांधलेल्या आहेत त्याचा उपयोग होईल. कारण 6.5 लाख रुपये जरी बिल असलं, त्याच्यामुळे जरी हे प्रलंबित असलं तरी त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने या मागच्या काही वर्षांमध्ये तयार झालेल्या इमारतीचं अगदी नुकसान झालेलं आहे. आता त्या इमारतीचं मेंटेनन्स करण्यासाठी कितीतरी लाखो रुपये खर्च करावे लागतील. आणि त्याच वेळेस हे 6.5 लाख रुपयाचं जर वीज बिल भरलं असतं तर आता मेंटेनन्ससाठी जो काही निधी खर्च होणार आहे त्याचा म्हणजे
तो निधी वाया गेला नसता. मात्र मेंटेनन्स करण्याची त्या ठिकाणी आता गरज आहे. त्याच्याशिवाय कर्मचारी, सभापती, BDO हे राहूच शकत नाही. त्याच्यामुळं किमान आता तरी प्रशासनाला जाग यावी, 6.5 लाख रुपयाचं बिल भरण्यात यावं आणि त्या सदनिका पंचायत समितीकडे हस्तांतरित व्हाव्यात. ज्यावेळेस समता परिषदेचे तालुका अध्यक्ष सचिन राऊत यांनी हा जो प्रकार पाहिला त्यावेळेस त्यांनीही प्रशासनाकडे दाद मागितलेली आहे आणि तात्काळ हा प्रश्न जर निकाली नाही निघाला, याच्यावर तोडगा नाही निघाला तर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही सचिन राऊत यांनी दिलेला आहे. 6.5 लाख रुपयासाठी जर कोट्यावधी रुपयांची मालमत्ता ही जर धुळखात पडत असेल आणि त्याच्यावर पुन्हा लाखो रुपये खर्च मेंटेनन्ससाठी करावे लागत असेल तर या गोष्टीचा गांभीर्याने प्रशासनाने विचार करणं गरजेचं आहे आणि आपली मालमत्ता आपल्या ताब्यात घेणं गरजेचं आहे. अन्यथा जो आत्ता त्या ठिकाणी अंधारामध्ये आडोशाला जे काही त्या ठिकाणी प्रकार घडतात ते वाढत जाऊन एखादी मोठी घटनासुद्धा त्या ठिकाणी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आपली मालमत्ता शासनाने ताब्यात घ्यावी आणि कार्यान्वित करावी. याबद्दल आपलं काय मत आहे हे कॉमेंट बॉक्समधून किंवा आपल्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि आपल्यालाही याच्यामध्ये जर काही जे आपण म्हणतो ना की काही जर सल्ले द्यायचे असतील किंवा सुझाव असतील आपले तर आपण याच्यामध्ये देऊ शकता. आजच्या पुरतं एवढंच. सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केलेलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि पाहत रहा सक्रिय न्यूज. धन्यवाद.